शिरूर लोकसभा मतदारसंघ महायुतीचे अधिकृत उमेदवार शिवाजीदादा आढळराव पाटील यांच्या प्रचारार्थ न्हावरे येथील सभेतील महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांचे भाषण। सिटी इंडिया न्यूजसाठी शिरूर प्रतिनिधी एकनाथ थोरातसह 348 कोटी 21 लाख। आज रोजी 264 कोटी 14 लाख रुपये कर्ज रक्कम बाकी आहे। जर मला ह्याला मदत करायची नसती तर पुणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने केलं असतं का? नसतं। आता मग ह्याला मदत आपली बँक काही तोंड बघून मदत करत नाही। शेतकऱ्यांचे जे काही संस्था आहेत त्याच्यामध्ये आम्ही त्या ठिकाणी मदत करत असतो आणि त्या प्रकारे आपण मदत करतो, म्हणजे कर्जच देतो, ते व्याज देतात, त्याच्यावर बँक चालते। त्यामुळे तो जो काय आरोप करतो तो दादांत खोटा आहे। त्याला आता कुठलाही मुद्दा राहिला नाही, म्हणून काहीतरी मुद्दा काढतो आणि माझ्या नावाच्या आड लपण्याचा प्रयत्न करतो। तो दादांत खोटा आहे, त्याच्यावर आता काही विश्वास ठेवू नका। मी एवढा विश्वास ठेवला पण माझा त्याने विश्वासघात केला। तुम्हाला तर काय करेल सांगताच येत नाही। माझ्यासारख्याचा विश्वासघात केला तर तुम्ही कोण? याचा विचार सुज्ञ मतदार बंधू भगिनींनी करा आणि आपण घड्याळाच्या चित्राच्या शेजारचं बटन दाबून आमच्या शिवाजीराव आढळराव पाटलांना चौकार मारण्याच्या करता चौथ्यांदा खासदार करा, हीच आग्रहाची नम्रतेची कळकळीची विनंती करतो आणि मी माझ्या पुढच्या सभेला जातो। बाकीचे भाषण करतील, ऐका। धन्यवाद। या ठिकाणी महायुतीचे रुपालीताई चाकणकर महिला